श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीचं भविष्य. हे भविष्य आहे तुमच्यासाठी जे कुंभ राशी जन्मले आहेत. स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आज आपण फक्त राशींचं भविष्यच नाही तर जीवनातील दिशा, संधी आणि आव्हानं सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्हाला असेच रोज राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं पाहणार आहोत आपण ग्रह ताऱ्यांबद्दल. आजचा दिवस ग्रहांच्या दृष्टिकोनातून कुंभ राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण आकाशमंडलात ग्रहांची जी विशिष्ट स्थिती आहे ती तुमच्या शरीरावर अनेक प्रकारचे प्रभाव टाकत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो की तुमचा राशीस्वामी आहे, जो सध्या कुंभ राशीतच आहे. त्यामुळे या ग्रहाचा प्रभाव तुम्हाला सर्वाधिक जाणवेल. शनी हा कर्माचा ग्रह आहे. तो मेहनत, शिस्त, संयम, वेळेचं महत्त्व आणि धोरण या सगळ्यांशी निगडीत आहे. जे लोक प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न करत राहतात त्यांच्यावर शनीची विशेष कृपा होते. आजच्या दिवशी शनी स्थिर आहे, म्हणजेच तो मागे फिरत नाही, उलट सरळ मार्गाने जास्त आहे. त्यामुळे याचा अर्थ तुमच्यासाठी आजचा दिवस स्थिरता निर्माण करणारा आहे. काही वेळा शनीचा प्रभाव लोकांना थोडं दडपणात टाकतो, कारण तो तुम्हाला तुमच्या कर्मांचं फळ देतो, जे तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये केले आहे. त्यावर आधारित जर तुम्ही सचोटीने मेहनत घेतली असेल तर आज त्या मेहनतीचा काही भाग तुमच्या समोर येण्याची शक्यता आहे. शनीसोबतच आज चंद्राचा मकर राशीत प्रवास चालू आहे. मकर ही सदी राशीचा सुद्धा शनीच्या आधिपत्याखाली आहे. त्यामुळे चंद्राची भावना आणि शनीचा शिस्तप्रिय स्वभाव यामध्ये एकच प्रकारची मानसिक उलथापालथ होऊ शकते. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते, पण तुमच्या मनाला एकाच वेळी दुसऱ्या दिशेने जाण्याचा मोहही वाटतो. हे द्वंद्व तुमच्या विचारांमध्ये स्पष्टपणा कमी करतं. म्हणूनच आज मन शांत ठेवणं, ध्यानधारणा करणं आणि झपाटून काम करण्यापेक्षा स्थिर पावलं टाकणं हे अधिक फायदेशीर ठरेल. बुध आणि गुरु हे दोन महत्त्वाचे ग्रह आज लाभयोगात आहे. बुध मीन राशीत आहे आणि तो कुंभ राशीच्या धनभावनाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा की बुध आज तुमच्या संवाद कौशल्या, बौद्धला आणि आर्थिक निर्णय क्षमतेला बळ देतो आहे. त्यामुळे जे काही व्यवहार, बोलणी, संभाषण किंवा महत्त्वाचे निर्णय तुम्ही आज घ्याल ते विचारपूर्वक घेतल्यास नक्कीच यश मिळेल. गुरु हा ज्ञानाचा, विस्ताराचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा ग्रह आहे. आज जो मेष राशीत आहे, जे तुमच्या राशीच्या तृतीय स्थानात येते. हे स्थान साहस, बंधुता, संवाद आणि प्रयत्नाचं असतं. त्यामुळे तुमच्या आजच्या प्रयत्नांचा गुरुचा आशीर्वाद लाभणार आहे. विशेषतः बौद्धिक कामामध्ये जसं की लेखन, अभ्यास, चर्चा, नोकरी, इंटरव्ह्यू, भाषण किंवा वाचना यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. राहू आणि केतू हे छाया ग्रहसुद्धा महत्त्वाचे असतात. सध्या राहू मीन राशीत आहे आणि केतू कन्या राशीत आहे. राहूचा प्रभाव तुमच्या आर्थिक निर्णयावर, आकस्मिक संधीवर आणि काही वेळा मोहांवरही असतो. म्हणूनच जर तुम्हाला अचानक एखादी मोठी संधी मिळाली, एखाद्याने आकर्षक ऑफर दिली, तर त्यामागे वास्तव कितपत आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण राहू कधीकधी भ्रम निर्माण करतो. केवळ वरवर गोड वाटणाऱ्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका. केतूचा प्रभाव आध्यात्मिकतेशी, गूढतेशी आणि अंतर्मुखतेशी संबंधित असतो. तो सध्या 8व्या भावात आहे, जे घर अचानक बदल, मृत्यू, परावर्तित ज्ञान आणि गुप्त गोष्टींचं प्रतीक आहे. त्यामुळे काही गोष्टी आज तुमच्या लक्षात न येता घडू शकतात किंवा काही गोष्टी अचानक उलगडणं शक्य आहे. जसं एखादी जुनी गोष्ट उजेडात येणं किंवा एखादी विसरलेली आठवण पुन्हा समोर येणं. हे सगळं तुमचं मानसिक स्वास्थ्य डळमळीत करू शकतं. म्हणूनच संयम आणि विश्वास हे आजचे सर्वोत्तम शस्त्र असतील. सूर्य सध्या वृषभ राशीत आहे आणि मंगळ मिथुन राशीत आहे. सूर्याचे किरण ऊर्जा, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा यांचं प्रतिनिधित्व करतात.
आज सूर्य तुमच्या मनोबलाला चालना देईल. तुम्हाला आज मी काहीतरी मोठं करू शकतो असं वाटू शकेल. हा आत्मविश्वास योग्य आहे, पण त्याचबरोबर अहंकाराला धारा देऊ नका. मंगळाचा प्रभाव उत्साह देणारा आहे, पण तो जर अति झाला तर तो तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. त्यामुळे कोणत्याही निर्णयाच्या आधी थोडा वेळ थांबा, विचार करा, मगच कृती करा. शुक्र सध्या मिथुन राशीत आहे. तो प्रेम, सौंदर्य, विलासिता आणि संबंधाचा प्रतिनिधित्व करतो. शुक्राच्या या स्थानामुळे तुमचं बोलणं थोडंसं आकर्षित होईल, संवाद मोड होईल आणि तुमची लोकांशी सहज मैत्री जुळेल. या ग्रहांचा प्रभाव तुमच्या सामाजिक आणि वैयक्तिक नात्यावर सकारात्मक परिणाम करेल. मात्र खोट्या गोड्या बोल्यापासून सावध राहा. आजची ग्रहस्थिती संमिश्र आहे. काही ग्रह अत्यंत सकारात्मक ऊर्जा देत आहेत, तर काही तुम्हाला अधिक विचारपूर्वक वागायला भाग पाडत आहे. या दिवसाचा उत्तम उपयोग करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला अधिक फायदा होईल. या स्थितीमुळे मिळणारा संदेश स्पष्ट आहे. स्थिती आणि संयम याची सांगड घाला. आत्मविश्वास ठेवा, पण गर्व करू नका. मोहांपासून दूर राहा आणि चांगल्या संधींचा योग्य वापर करा. आता आपण दुसरं पाहणार आहोत आरोग्याबद्दल. आजच्या दिवशी कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आज ग्रहस्थिती अशा प्रकारची आहे की मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरावर थोडं अस्वस्थपण जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांना गेल्या काही दिवसांपासून थकवा, झोपेची कमी, डोकेदुखी, मानाचे किंवा मोठे पाठीचे दुखणे अशा समस्या सतावत होत्या, त्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळेची उपयोजना करा. त्यामुळे सध्याच्या चंद्र मकर राशीत आहे आणि हा चंद्र मानसिकतेशी आणि भावनिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. त्यामुळे काही कुंभ राशीच्या व्यक्तींना आज मन शांतीचा अभाव जाणवू शकतो. एखाद्या जुन्या आठवणीमुळे मन उदास होणे, काही कारणाविषयी अस्वस्थ वाटणे, एखाद्याशी संवाद करताना चिडचिड वाटणे, हे सगळं चंद्राच्या प्रभावामुळे संभवते. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी निगडीत असतात. त्यामुळे मनावर ताण असेल तर त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. म्हणून आज शक्य असल्यास शांत ठिकाणी वेळ घालवा. मोबाईल आणि सोशल मीडियापासून थोडी सुट्टी द्या आणि स्वतःशी संवाद साधा. आज शनीसुद्धा तुमच्या राशीत असल्यामुळे थोडी जडत्वाची भावना निर्माण होऊ शकते. शरीर थकलेले वाटणं, फारसे काही करावेसे न वाटणं, अन्न पचण्यास अडचण येणं आणि अंगात उत्साहाचा अभाव जाणवणं हे सामान्य लक्षण असू शकतात. हे लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता पथ्यकारक आहार घ्या. उष्ण पदार्थ, जास्त तळलेलं तेलकट पदार्थ टाळा आणि शक्य तितकं हलकं अन्न, अडकलेलं, उकडलेलं किंवा सूप प्या. जसं की पचन संस्थेला आराम देणं हे शनीच्या प्रभावाखाली खूप गरजेचं ठरतं. बरेच कुंभ राशीचे लोक आज व्यायाम किंवा योग करण्याच्या बाबतीत गोंधळीत असतील. आज कंटाळा वाटतोय, उद्या करू, थोडा वेळ जाऊ दे, अशा विचारांचं चक्र मनात सुरू करू शकतं. पण आजच्या दिवशी अगदी 15 मिनटं तरी तुम्ही स्ट्रेचिंग, हलकी चाल किंवा प्राणायाम केलात तरी तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. श्वासावर नियंत्रण ठेवणं, मोकळ्या हवेत फिरणं आणि शरीर हलकं ठेवणं यामुळे चांगली ऊर्जा मिळते आणि दिवस सुहाय्य होतो. शरीरातील स्नायूंमध्ये किंवा सांध्यांमध्ये वाटणं काहीतरी, खास करून गुडघे, मान, खांदे, पाठीचा कणा या ठिकाणी जडपणा किंवा वेदना जाणवू शकतात. त्यांना अधिकपणा, सांधेदुखी, कंबरदुखी किंवा आर्थराइटिस सारख्या समस्या आहेत. यांनी विशेष काळजी घ्यावी. थंड आणि टाळा पाणी, त्यामुळे शक्यता असल्यास गोड तुपामध्ये हळद घालून घेणं किंवा आयुर्वेदिक तेलाने स्नानानंतर हलकी मालिश करणं हे फायदेशीर ठरू शकतं. बुधाच्या प्रभावामुळे श्वसन संस्थेशी संबंधित त्रास जसं की सर्दी, खासा, खवखवणे, खोकला, श्वास घेण्यात अडचण हे आज जाणवू शकतं. विशेषतः ज्यांनी दम्याची तक्रार आहे त्यांनी आज धूळ, दूर किंवा थंड वातावरणापासून स्वतःचा बचाव करा. गरम पाणी प्यावं. गुळासोबत आले किंवा तुळशीचा काढा घेतल्यास आराम मिळेल. गुरुच्या कृपेमुळे शरीराच्या आत्मोपचारापेक्षा वाढ होऊ शकते. म्हणजेच आज शरीराला स्वतःलाच बरे होण्याची क्षमता मिळू शकते. पण त्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही शरीराला थोडा वेळ, विश्रांती आणि योग्य पोषण द्याल. पाणी भरपूर प्या. फळभाज्या आणि प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश करत राहा.
त्यामुळे जर तुम्हाला वजन वाढत असल्याचं जाणवत असेल तर आहारात गोडाचं प्रमाण कमी करावा आणि साखरेऐवजी मध किंवा गूळ वापरावा. प्रेम, नातेसंबंध किंवा ऑफिसमधील तणावसुद्धा आरोग्यावर परिणाम करू शकतो. मानसिक तणावामुळे झोप नीट न लागणं, भूक मंदावणं किंवा कोणतीही गोष्ट न आवडणं असं होऊ शकतं. यावर उपाय म्हणजे मनात काय आहे ते लिहून काढणं, कुणासोबत तरी मन मोकळं करणं किंवा स्वतःची सकारात्मक संवाद करणं. मी ठीक आहे, सगळं हळूहळू सुरळीत होईल, माझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे, अशा प्रकारच्या सकारात्मक वाक्यांचा उच्चार स्वतःला द्या. शुक्र ग्रह प्रेम यामुळे सुंदरता आणि विशालता याचा प्रतिनिधित्व असल्यास आजचा दिवस सौंदर्य प्रसाधन, शरीरात स्वस्थता, त्वचा, केस यांच्याशी संबंधित काळजी घेण्यासाठी योग्य आहे. स्किन ॲलर्जी, पुरळ, कोरडेपणा किंवा केस गळतीच्या समस्या असणाऱ्यांनी आज हर्बल उपाय, नैसर्गिक तेल आणि थंड पदार्थापासून दूर राहणं आवश्यक आहे. त्यामुळे गरम पाण्याची आंघोळ करणं आणि दिवसाभरात थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणं यामुळे त्वचेला आणि हाडांना फायदा होईल. सारांश, आज आरोग्याकडे दुर्लक्ष न करता शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही स्तरांवर संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. नियमित व्यायाम, पथ्ययुक्त आहार, पुरेशी झोप आणि सकारात्मक विचार या गोष्टी तुमचं आज आरोग्य सुधारतील. बाहेरून आरोग्य चांगलं दिसतंय पण आतून थोडी थकवा आणि भावना गोंधळीत आहे हे जाणून त्यावर स्वतःहून उपाय करणं आवश्यक आहे. शरीर तुमचं मंदिर आहे, ते स्वच्छ आणि शांत संतुलित ठेवा. आता आपण तिसरं पाहणार आहोत करिअरबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, कारण आजच्या ग्रहस्थितीमुळे तुमच्या कामाच्या क्षेत्रात काही मोठे निर्णय घेण्याची संधी निर्माण होईल. विशेषतः तुमच्या राशीत शनी आणि गुरूचा प्रभाव असल्यामुळे तुमचा एकूण दृष्टिकोन व्यावसायिकदृष्ट्या खूपच गंभीर आणि दूरदर्शी होईल. हे दोन ग्रह मिळून तुम्हाला दीर्घकालीन विचार करण्यासाठी, एखाद्या मोठ्या संधीसाठी पाहण्यासाठी, एक जुनी चुका सुधारण्यासाठी दिशा दाखवतील. आज तुम्ही कोणत्याही व्यवसायात असलात, नोकरीत असलात किंवा एखादं स्वतंत्र काम करत असलात तरी आज तुम्हाला स्वतःच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे जाणवतील. ही तुम्हाला मनापासून काम करण्याची प्रेरणा देईल. जे काम तुम्ही अनेक दिवसांपासून टाळता होता ते आज एकदाच पूर्ण करण्याची उमेद येईल. याचाच अर्थ आजचा दिवस मागील चुका सुधारण्याचा आणि पायाभूत गोष्टी मजबूत करण्याचा आहे. ज्यांनी नोकरी नुकतीच सुरू झाली असेल किंवा जे नवीन करिअरची सुरुवात करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा दबावाचा जाऊ शकतो. वरिष्ठांचा प्रेरक जाणवू शकतो, जबाबदारी मोठी वाटू शकते किंवा आपण चुकलोय का अशा शंका मनात येऊ शकतात. पण हे लक्षात ठेवा, शनी तुम्हाला चाचणीच टाकतोय. पण जरी तुम्ही धैर्य दाखवलं, चुका सुधारल्या आणि मनापासून काम केलं तर पुढील काही आठवड्यांमध्ये याचे फळ अतिशय सकारात्मक स्वरूपात दिसेल. ज्यांची नोकरी सुरक्षित वाटत नाहीये, म्हणजे त्यांना वाटते की बॉस नाराज आहे, कंपनी काही बदलत आहे की आपलं जागा टिकणार नाही, त्यांनी आज आपल्या कामावर पूर्ण लक्ष द्यावं. वेळेवर काम पूर्ण करणं, चुका न करणं, संवाद नीट ठेवणं आणि स्वतःहून पुढे येऊन जबाबदारी स्वीकारणं यामुळे वरिष्ठांचा विश्वास वाढेल. तुम्ही जर स्वतंत्र व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस आर्थिक नियोजनासाठी आणि टीमबरोबर स्पष्ट संवादासाठी उत्तम आहे. अनेक कुंभ राशीचे व्यावसायिक आज त्यांच्या कामात नव्या सुधारणा, सोशल मीडियावर ब्रँड प्रमोशन किंवा क्लायंट कम्युनिकेशन यामध्ये वेळ घालवतील आणि हे सगळं केल्यावर त्याचा परिणाम पुढील 10 ते 15 दिवसात चांगल्या संधीमध्ये होईल. कामात ठिकाणी नवीन कोर्स, ट्रेनिंग किंवा टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. काही कुंभ राशीचे लोक लिंक्डइनवर वेळ घालवतील, नवीन जॉब संधी शोधतील किंवा आधी टाकलेली नोकरी संबंधित अर्ज आज कॉल्समधून रूपांतरित होतील. म्हणजे आज तुमच्या कारकिर्दीत मोका घालून देण्याची शक्यता आहे. मग तुम्ही त्याला स्वीकारण्यासाठी तयार राहावं. त्यामुळे एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगसाठी, प्रेझेंटेशनसाठी किंवा क्लायंट डीलसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. तुमचं बोलणं, तुमची विचारशैली, तुमची लॉजिक हे सगळं प्रभावी राहील. पण यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. जर एखादी चूक झाली तर स्वतःला चूक देश देण्यापेक्षा ती सुधारण्याकडे लक्ष द्या. आजचा दिवस नेटवर्किंगसाठी खूप उपयुक्त आहे. कोणाशी तरी नवीन ओळख होऊ शकते जी भावनिक आणि भविष्यात मोठं व्यावसायिक यश देईल. त्यामुळे आज मिळालेल्या फोन कॉल्स, मेसेज किंवा ईमेलसाठी दुर्लक्ष करू नका. प्रत्येक संपर्काला एक शक्यता समजा. ज्यांना काम मिळत नाही किंवा बेरोजगारीमुळे चिंता आहे त्यांना आज थोडं धैर्य ठेवावं. शुक्र आणि गुरूचा संयोग यशाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करायला मदत करतो.
आज तुम्ही तुमचं बायोडेटा अपग्रेड केलं, जुनी कंपनी तुम्हाला संपर्क साधलात किंवा नव्या पद्धतीने प्रयत्न केल्यात तर अचानक एखादी चांगली संधी समोर येऊ शकते. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा देणारे कुंभ राशीचे लोक यांच्या दृष्टीने हा दिवस फारच कठोरपणा अभ्यासाला पोषक आहे. अभ्यासात मन एकाग्र राहील, जुनं वाचलेलं लक्षात येईल आणि मॉक टेस्टमध्ये चांगला स्कोर्स करता येईल. परंतु ताण न घेता योग्य ब्रेक्स घेत अभ्यास करणे आवश्यक आहे. सारांश, आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने कष्ट, दूरदृष्टी आणि शिस्त यांचं मिश्रण आहे. जो जितकं संयम ठेवेल, निर्णय पक्के घेईल आणि कामाच्या बाबतीत स्पष्ट राहील त्याच्या मार्गात यश येणारच आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही आता एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहात. आज घेतलेला एक योग्य निर्णय पुढील 6 महिन्यात करिअर ठरवू शकतो. आता आपण चौथं पाहणार आहोत धन लाभाबद्दल. आजचा दिवस कुंभ राशींच्या जातकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून सावधगिरी आणि संधी दोन्ही प्रकारचं मिश्रण घेऊन आला आहे. ग्रहस्थिती पाहता विशेषतः शनी आणि मंगळ धनस्थानावर प्रभाव टाकतात आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात काहीशी वाढ होण्याची शक्यता असली तरी खर्चातही अनपेक्षित वाढ होऊ शकते. तुम्ही जर योजनाबद्ध आणि विचारपूर्वक पावले उचलली तर आजचा दिवस वित्तीय शहाणपणा दाखवण्याचा उत्तम संधीदायक क्षण आहे. सर्वप्रथम उत्पन्नाच्या स्रोतांबाबत बोलायचं झालं तर काही कुंभ राशीच्या व्यक्तींना जुन्या कामाची थांबलेली पेमेंट, रिफंड किंवा कोणत्या तरी आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. जे पैसे तुमच्याकडे यायचे होते पण काही कारणास्तव अडले होते ते आज किंवा या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला थोडा दिलासा मिळेल आणि मानसिक तणाव कमी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी बोनस, इन्व्हेस्टमेंट किंवा साईड इन्कम या गोष्टीची शक्यता निर्माण होते आहे. काही लोकांना फ्रीलान्सिंग, पार्ट टाईम जॉब्स किंवा मित्रांसोबत केलेल्या लहानशा प्रोजेक्टमधून उत्पन्न मिळू शकतं. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात आज नवीन संधी शोधण्यासाठी नेटवर्क, सोशल मीडिया किंवा व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहणं फायदेशीर ठरेल. व्यावसायिक व्यक्तींनी मात्र विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. आज कुठलीही मोठी गुंतवणूक करताना किंवा नवीन करार स्वाक्षरी करताना तुम्ही नीट चौकशी केली पाहिजे. कोणतीही आर्थिक कागदपत्र नीट न वाचता साईन करणे हे नुकसानकारक ठरू शकते, कारण शनीचा प्रभाव हा दीर्घकालीन परिणाम करणारा असतो. आणि एक छोटासा आर्थिक निर्णय पुढे मोठं संकट ओढवू शकतो. त्यामुळे आजचे आर्थिक निर्णय हे शहाणपणानं आणि संयमानं घ्यायला हवे. याच्याकडे शेअर, म्युच्युअल फंड, क्रिप्टो किंवा अन्य प्रकारचे गुंतवणूक स्रोत आहेत. त्यांनी आज अचानक निर्णय घेण्यापेक्षा 1-2 दिवस वाट पाहावी. बाजारातील स्थिती आज थोडी अस्थिर असू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराशी बोलूनच पुढची पावलं उचलावी. घराबाहेर खर्च करताना विशेषतः आज तुमच्याकडून भावनांवर अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. म्हणजे एखादं वस्त्र, गॅजेट किंवा भेटवस्तू ज्याची गरज नसूनही तुम्ही घेती घ्याल. अशा वेळी स्वतःला थोडं थांबवा आणि स्वतःला प्रश्न विचारा, ही वस्तू खरंच आवश्यक आहे का? कारण असं केल्याने तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकाल. कुटुंबाच्या घरी किंवा तुमच्या घरांच्या गरजांचे थोडे अधिक पैसे खर्च होऊ शकतात. काही जण गृहसजावट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा दैनंदिन वस्तूंसाठी पैसे खर्च करू शकतात. हा खर्च गरजेचा असला तरी तो नियोजनपूर्वक करणे आवश्यक आहे. बचत ही आजच्या दिवशी गुरुकिल्ली आहे. तुम्ही जितकी शहाणपणानं खर्च कराल तितकं पुढे जाऊन तुमचं आर्थिक आरोग्य चांगलं राहील. आज काही कुंभ राशीच्या व्यक्तींना कर्ज किंवा ऋण या विषयावर निर्णय घ्यावा लागणार आहे. कर्ज घेतलं असल्यास त्याचा हप्ता भरावा लागेल किंवा नवीन कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी व्याजदर, कर्जफेडीचे नियम आणि आपल्या परतफेडीचा क्षमता हे सर्व तणावापासून तपासूनच निर्णय घ्या. कोणत्याही दबावाखाली येऊन आर्थिक निर्णय घेऊ नका. घर खरेदी, वाहन खरेदी किंवा सोनं चांदीसारखी स्थानावर संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस फक्त माहिती गोळा करण्याचा त्यामुळे दिवस आहे. ते खरेदी थोडी वाट पाहणं फायद्याचं ठरेल. काही जणांना वारसा हक्काच्या पैशांबाबत चर्चा होऊ शकते किंवा एखादी मालमत्ता विकण्याची संधी मिळू शकते. ही संधी वापरण्यापूर्वी वकील अथवा सल्लागाराशी नक्की बोला. विद्यार्थ्यांसाठी किंवा पालकांसाठी शिक्षणाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रवेश फी किंवा अभ्यास सामग्री मोठा खर्च होऊ शकतो. त्यामुळे आजपासून तुम्ही नियोजन सुरू केलं तर पुढील आर्थिक दबाव टाळता येईल. सारांश, आजचा दिवस आर्थिक शहाणपणा, संयम आणि दीर्घदृष्टी यांचा दिवस आहे.
थोडा बचत, थोडं नियोजन आणि थोडं संयम यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर राहू शकता. अनावश्यक खर्च टाळा. कोणत्याही प्रस्तावावर लगेच साईन करू नका आणि उत्पन्नाच्या नव्या संख्येकडे डोळसपणे पहा. लक्षात ठेवा, थोडं थांबा, विचार करा, मगच खर्च करा. ही यशाची गुरुकिल्ली आहे. 5वं पाहणार आपण प्रेम संबंधाबद्दल. आजचा दिवस प्रेमाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक उलथापालथीचा असू शकतो, पण त्यातच एक सकारात्मक बदलाची दिनही आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात प्रेमाचा शोध घेतला आहे. त्यांच्यासाठी ही वेळ थोडीशी विचारपूर्वक आहे आणि जे आधीच नात्यामध्ये आहे त्यांच्यासाठी संवाद अधिक महत्त्वाचा आहे. ग्रहस्थिती पाहता शुक्र आणि मंगळ हे दोघंही तुमच्या प्रेम भावनांनंतर परिणाम करत आहेत. त्यामुळे आजच्या भावना तीव्र असतील, पण त्या योग्य पद्धतीने व्यक्त करून खूप गरजेचं ठरेल. नात्यात असलेल्यांसाठी आजचा दिवस आपल्या जोडीदाराबरोबर संवाद वाढवण्याचा आहे. काही गोष्टी मनात ठेवल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जे वाटतं ते शांतपणे आणि प्रेमाने व्यक्त करणं आवश्यक आहे. आपण जे काही तुम्हाला एखादी गोष्ट मनाला लागलेली असू शकते, पण ती बोलून न दाखवता तुम्ही मनात ठेवत असाल तर तुम्ही स्वतःला आजपासून त्रास देऊ नका आणि त्या भावनेचं रूपांतर रागात होऊ शकतं. त्यामुळे पारदर्शकता हीच नात्याची खरी ऊर्जा आहे, हे विसरू नका. काही जोडप्यांमध्ये आज माझी प्रिय व्यक्तीचा विषयही पुन्हा उच्चारला जाऊ शकतो. कदाचित जुन्या आठवणी किंवा सोशल मीडियावर अचानक भेट झाल्यानं मन अस्वस्थ होऊ शकतं. अशा वेळी स्वतःला प्रश्न विचारा, हे नातं मला काय आता देईल आणि जे गेलं ते परत येऊन मला सुख देईल का? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. आज अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराच्या गरजा आणि भावना अधिक खोलवर समजण्याची गरज आहे. तुम्ही खूप व्यस्त आहात, तुमच्याकडे वेळ नाही किंवा कामाच्या तणावात खूप प्रेमाकडे दुर्लक्ष करत असाल तर आजचा वेळ आहे थांबण्याची. थोडा वेळ काढा. जोडीदाराशी एक कप चहा घेऊन मोकळ्या मनाने बोला, कारण प्रेमात संवाद नसला की नातं आतून सुकायला लागतं आणि आजच्या ग्रहस्थितीशी अशी दरी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाहितांसाठी आज काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, विशेषतः घरातील खर्च, नातेवाईक किंवा पालकांशी संबंधित विषय, पण या गोष्टी संवादाने सुलभ होऊ शकतात. रागवून किंवा शांत राहून प्रश्न सुटत नाहीत, तर ते फक्त मोठे होतात. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन ठेवा, समजून घेण्याचा, आपलं नातं टिकवण्याचा आणि प्रेम जपण्याचा. जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आत्मपरीक्षणासाठी अधिक उपयुक्त आहे. तुम्ही खरोखर नातं शोधतायत की एकेकपणाला टाळण्याचा प्रयत्न करतायत, ही भावना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. काही जण आज जुन्या मित्रमैत्रिणींच्या संपर्कात येऊ शकतात किंवा एखादी ओळख नवीन वळण घेण्याची शक्यता आहे, पण हळूच विचारपूर्वक पुढे जा. लगेच रिलेशनशिपमध्ये शिरणं योग्य नसेल. विश्वास, सुसंवाद आणि मानसिक जुळव हेच नात्यांचं भक्कम पायाभूत तत्त्व आहे. आज जर एखाद्या व्यक्तींकडून तुमचं आकर्षण आहे आणि तुम्ही त्यांना तुमच्या भावना सांगण्याचा विचार करत असाल तर दिवस योग्य आहे, पण थोडा संयम बाळगा. ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या जातात त्यावर उत्तर ठरतं. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना तुमचं मन स्पष्ट ठेवा आणि दुसऱ्यांच्या भावना देखील समजून घ्या. आज प्रेमात अपेक्षांची देवाणघेवाण फार जास्त होऊ शकते. तुम्हाला वाटते की समोरचा तुमचं समजून घेईल, तुमचं लक्षात ठेवेल, पण वेळ देईल. पण जर तसं झालं नाही तर नकारात्मक भावना तयार होतात. म्हणून अपेक्षांपेक्षा संवादाला आणि समजूतदारपणाला जास्त महत्त्व द्या. तुमचं नातं जर नुकतंच सुरू झालं असेल तर आज काही नवीन गोष्टी उलगडू शकतात, त्या चांगल्याही असू शकतात आणि थोड्याशा धोकादायक ठरू शकतात, पण त्यातून तुम्हाला तुमच्या पार्टनरला अधिक चांगलं समजून घेण्याची संधी मिळेल. नात्यात पारदर्शकतेचा आणि प्रामाणिकपणाचा पाया घट्ट ठेवा. सारांश, प्रेमाच्या मार्गावर आज तुमचं मन थोडं अस्थिर राहू शकतं, पण प्रेमात स्थिरता आणण्यासाठी संवाद, समजूत आणि विश्वास यांची साथ द्या. नात्यामध्ये मोकळेपणा ठेवा. जुन्या गोष्टी उकरून त्रास देऊ न देता नव्या सुरुवातीकडे पहा. आजच्या दिवसात प्रेमात खोल जाण्याची संधी आहे, पण ती केवळ हृदयाने नव्हे तर समजून घेतलेली असावी लागेल. आता आपण पाहणार आहोत 6वं भाग्याबद्दल. कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस भाग्याचा सहारा घेण्यासारखा आहे, पण त्याच्याबरोबर स्वतःच्या प्रयत्नाची तितकंच महत्त्व आहे. ग्रहांची स्थिती पाहता गुरु आणि मंगळ दोन्ही तुमच्या भाग्यावर सकारात्मक प्रभाव टाकत आहेत. त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये अचानक चांगली संधी मिळू शकते. जिथे तुम्ही अपेक्षा ठेवलेली नव्हती तिथेच यशाची चाहूल लागेल. पण लक्षात ठेवा,
भाग्य हे त्यांच्या पाठीशी असतं जे प्रयत्न करत राहतात. आजचा दिवस असा आहे की तुम्हाला वाटेल हे मी कसं साध्य केलं किंवा माझ्या मनात जसं होतं तसंच घडलं, अशा घटनांचा अनुभव घेण्याची शक्यता आहे. याला काही जण नशीब म्हणतात, काही जण देवी कृपा म्हणतात. पण तुम्ही या भाग्याच्या संधीचा उपयोग कसा करता हे सर्वात महत्त्वाचं ठरतं. तुम्ही जर फक्त संधी योग येण्याची वाट बघत असाल तर त्या संधी फक्त एक स्वप्न ठरतात. पण जर संधी ओळखून तिला कृतीत उतरवलं तर ती यश बदलते. शिक्षण, करिअर, व्यवसाय आणि नवीन सुरुवात यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विशेषतः जर तुम्ही नवीन नोकरीसाठी अर्ज करत असाल किंवा एखाद्या नवीन प्रकल्पासाठी योजना आखत असाल तर आज काहीतरी गूढ आणि अचानक घडणारे प्रसंग तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. जे अनपेक्षित फोन कॉल्स असतील, एखादी गुंतवणुकीसाठी ऑफर किंवा अचानक एखादा जुना मित्र तुम्हाला कामासाठी संपर्क साधेल. या सगळ्या गोष्टी योगायोग वाटू शकतात, पण त्या खऱ्या अर्थाने भाग्याच्या दारी येणाऱ्या संधी असतात. ज्यांना वेळोवेळी देव, धर्म, पूजा, मंत्र यावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस आणखी शुभ आहे. तुम्ही एखादी देवस्थळी जाण्याचा विचार करत असाल तर जिथे मनातील शांती आणि उत्कर्ष मिळू शकतात. विशेषतः स्वामी समर्थ, शनी महाराज किंवा दत्तगुरूंच्या उपासकांना आज काहीतरी विशेष अनुभूती येण्याची शक्यता आहे. ही अनुभूती अचानक निर्णय घेण्यासाठी योग्य दिशा दाखवू शकते. आज जर तुमचं नशीब अचानक वाईट वळण घेत असल्याचं वाटत असेल, जसं की अचानक प्रवास रद्द होणं, एखाद्या महत्त्वाचा ईमेल मिळत टळणं किंवा लोकांनी तुमच्या अपेक्षाप्रमाणे प्रतिसाद न देणं, तर त्यामागे एक चांगलं कारण असू शकतं. काही वेळ नशीब आपल्याला त्या गोष्टीपासून वाचवतं असतं ज्या पुढे जाऊन आपल्यासाठी त्रासदायक ठरल्या असत्या. त्यामुळे नकार मिळाला तरी त्यातील एक वेगळं पाठ असतं. काही कुंभ राशींच्या लोकांना आज अचानक पैशाची मदत मिळू शकते. कदाचित जुनी थकबाकी परत मिळेल व कुणीतरी न विचारता आर्थिक मदतीसाठी पुढे येईल. ही भाग्याची कृपा असेल, पण ती योग्य पद्धतीने वापरणं तुमचं कर्तव्य आहे. फाजील खर्च न करता त्याचा उपयोग भविष्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. जर एखाद्या परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करत असाल तर आज अचानक एखादं उत्तर, प्रेरणा व मार्गदर्शन मिळून तुमचं मन शांत होईल. गुरुच्या दृष्टीचा परिणाम म्हणजे आध्यात्मिक आणि बौद्धिक दोन्ही बाजूंनी तुमचं भाग्य आज तुमच्या बाजूने आहे. तुमचं मन काही प्रश्नांनी गोंधळलेलं असेल आणि तुम्ही माझं नशीब कधी बदलणार असा प्रश्न वारंवार स्वतःला विचारत असाल तर आज त्या प्रश्नांचं उत्तर आतून येईल. कारण भाग्य हे बाहेरून येत नाही, ते आधी मनात तयार होतं. ज्या दिवशी तुम्ही नकारात्मक विचार सोडून सकारात्मक ऊर्जा निर्माण करता त्या दिवशी नशिबाची चाक फिरायला लागतात. आज तुमचं 6वं इंद्रिय किंवा अधिक सक्रिय आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर किंवा घटनेवर तुमचं गट्स फिलिंग असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. भाग्याच्या खेळात ते अंतर्गत संकेत खूप उपयोगी पडतात. सारांश, भाग्य तुमच्यासाठी आज अनपेक्षित दरवाजे उघडू शकतं. संधी स्वतःहून तुमच्या समोर येणार नाही, पण तुम्ही जर सजग असाल, प्रयत्नशील असाल आणि श्रद्धा ठेवून काम करत राहिलात तर ते हे भाग्य तुमच्या यशात रूपांतरित करू शकतं. नकारतही सकारात्मक संदेश शोधा आणि जे लावते त्यांचं योग नियोजन करा. आता आपण 7वं पाहणार आहोत भावनांबद्दल. कुंभ राशीच्या लोकांचं भावनिक जीवन जे अचानक वेळा गुंतागुंतीचं पण अत्यंत संवेदनशील असतं. आजचा दिवस तुमच्या भावनिकचे हलकेचं पण खोल परिणाम ठरवू शकतं. ग्रहस्थिती पाहता चंद्र तुमच्या मनोभावांवर जोरदार परिणाम करत आहे आणि त्यामुळे तुमचं मन काहीसं संवेदनशील, भातूक व अध्यात्मग्न होईल. अशा वेळी अनेक विचारांचे वादळ उठू शकतात. जुन्या आठवणी, अपूर्ण स्वप्न आणि संबंधातील अपेक्षा तुमच्या मनात सतत फिरत राहतील. आज तुम्ही एखाद्या अशा क्षणी पोचू शकता जिथे तुमच्या भावना पूर्णपणे उफाळणी येतील. कदाचित तुम्हाला कोणत्या तरी वागणुकीमुळे मनोमन त्रास होईल किंवा तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून थोडीशी समजूत, आधार आणि किंवा प्रेमाची अपेक्षा ठेवाल. जी मिळाली नाही तर मन खिन्न होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, भावनांची ताकद ही दुबळेपणाची नाही, तर ती तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख असते. कुंभ राशीचा एक विशेष गुण म्हणजे तुम्ही इतरांचं दुःख सहज समजता. आज तुम्ही एखाद्या मित्रासाठी, नातेवाईकासाठी किंवा अगदी अनोळखी व्यक्तीसाठीही भावनिक आधार देण्यास तयार राहाल. हेच तुमचं बळ आहे. पण याच्या भावनांनी जर तुम्हाला खचवलं तर दिवसभर तुमचं मन अशांत राहू शकतं. म्हणूनच स्वतःच्या भावना सांभाळणं आणि त्यांना योग्य दिशेने व्यक्त करणं खूप गरजेचं आहे.
प्रेम संबंधात असाल तर आजचा दिवस थोडासा नाजूक आहे. जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांची काळजी घ्या. कधी कधी एखादा निष्पाप शब्दही गैरसमज निर्माण करू शकतो. त्याऐवजी प्रेमाने, संयमानं आणि आदराने संवाद साधा. तुमचं प्रेम खूप खोल आहे, पण ते व्यक्त करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज माफ करा की समजून घेते किंवा तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, हे शब्द जादूसारखं काम करू शकतात. कुटुंबासोबतचा वेळही आज तुम्हाला भावनिक स्थैर्य देऊ शकतो. घरातले वृद्ध, आई वडील किंवा एखादा बालक यांच्याशी संवाद साधताना तुमच्या मनात शांतता आणि प्रेम निर्माण होईल. यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद हा तुमच्यासाठी सर्वात मोठा मानसिक समाधान असेल. घरातील मोकळा वेळ भावनिक ऊर्जा वाढवण्यासाठी योग्य आहे. एखादी छानशी आठवण जागवणं, जुना फोटोज पाहणं किंवा एकत्र जेवणाचा आनंद घेणं तुम्हाला मनोबल देईल. काही कुंभ राशीचे लोक आज आत्मपरीक्षणाच्या मूडमध्ये असू शकतात. तुम्ही आतून विचार करत राहाल, माझं आयुष्य योग्य दिशेने चालतंय का? मी खरंच समाधानी आहे का? कोणत्या गोष्टी मला समाधान देतात? हे प्रश्न खूप मौल्यवान असतात, कारण यातून तुम्हाला स्वतःबद्दल स्पष्टता मिळते आणि भावनिक प्रगल्भता वाढते. स्वतःच्या भावनांना समजून घेणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कधीकधी भावनिक तणावातून शारीरिक थकवा किंवा उदासीनता जाणवू शकते. त्यामुळे आज स्वतःला वेळ द्या. शांत संगीत ऐका, योग आणि प्राणायाम करा किंवा फक्त एक कप चहा घेऊन गॅलरीत बसून सूर्यास्त पहा. या छोट्या गोष्टींमधून भावनिक विश्रांती मिळेल. सारांश, आजच्या दिवशी भावना खूप गडद आणि खोल असतील. काहीसं भावनिक चढउतार होईल, पण हेच तुमच्या मनाचा खरा आवाज असेल. स्वतःच्या भावना ओळखा, त्यांच्याशी संवाद साधा आणि जे हवंय ते व्यक्त करा. समोरच्याच्या भावना समजून घेणं हे तुमचं खूप मोठं सामर्थ्य आहे. त्याचा योग्य वापर करा. प्रेम, समजूत आणि आपुलकी या 3 गोष्टीही तुम्ही आजचा दिवस भावनांनी भरलेला आणि समाधानी बनवू शकता. आता आपण 8वं पाहणार आहोत प्रवासाबद्दल. कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन गोष्टीचा शोध घ्यायला, वेगवेगळ्या ठिकाणी जायला आणि अनुभवाची भूक भागवायला कायम उत्साह असतो. ग्रहस्थिती पाहता बाबतीत आजचा दिवस काहीसा संमिश्र पण शिकण्यात देणारा ठरू शकतो. विशेषतः चंद्र आणि राहू यांचा प्रभाव तुमच्या प्रवासायोगावर स्पष्ट दिसत आहे. आज जर तुम्ही एखाद्या प्रवासाची योजना आखत असाल, मग तो कामासाठी असो, कुटुंबासोबत सहलीसाठी असो किंवा धार्मिक प्रवास असो, तर तुमचं मन खूप उत्साही असेल. पण त्याचवेळी काही अडथळे, तांत्रिक अडचणी किंवा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवास करताना काळजीपूर्वक तयारी करणं गरजेचं आहे. अगोदर बुकिंग तपासा, कागदपत्र व्यवस्थित ठेवा आणि शक्य असल्यास वेळेआधी निघा. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करत असाल तर हा प्रवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. कदाचित त्या ठिकाणी तुम्हाला नवा क्लायंट मिळेल किंवा नवीन व्यवहार सुरू करण्याचा योग येईल. काही गोष्टी अशा घडतील ज्या आधी तुमच्या कल्पनेत नव्हत्या. हे अचानकपणे समोर येणारे बदल तुम्हाला नवीन दिशा दाखवू शकतात. प्रवास दरम्यान भेटणाऱ्या व्यक्तींपैकी कोणी तुमच्या भविष्याशी निगडीत महत्त्वाचा भाग बनू शकतो. विद्यार्थीसाठी किंवा करिअरच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी जर बाहेरगावी जायचं ठरत असेल तर आजचा दिवस योजना तयार करण्याचा आहे. अर्ज, शिष्यवृत्ती किंवा प्रक्रियेसाठी प्रवास होत असेल तर तुम्हाला चांगले अनुभव येतील. पण मनात असलेली घाई आणि अस्वस्थता थोडीशी शांत करण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळीची होते हे ध्यानात घ्या. कुटुंबासोबत एखादी छोटी सहल, वीकेंड ट्रिप किंवा पिकनिक सारख्या प्रवासाचा कार्यक्रम आखत असाल तर आजचा चांगला दिवस आहे. विशेषतः निसर्गरम्य ठिकाणी जाणं, डोंगराळ भाग, पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी किंवा शांतपणे भरलेली गावं, ही ठिकाणी तुमचं मन पूर्णपणे ताजंतवानं करतील. काही कुंभ राशीचे लोक हा प्रवास आत्मिक शांतता मिळण्यासाठी करत आहेत, जसे की एखाद्या मंदिरात जाणं, आश्रम किंवा ध्यानधारणा केंद्र. अशा प्रवासात मनालाही नवा प्रकाश मिळतो. प्रवास दरम्यान आज नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. कोणीतरी प्रवासात भेटलेली व्यक्ती तुम्हाला काहीतरी शिकवेल, नव्या दृष्टिकोनात पाहायला लावेल किंवा भविष्यात तुमच्या उपयुक्त ठरू शकते. अशा संधींना ओळखा आणि मन मोकळे ठेवा. काही कुंभ राशीचे जातक असा प्रवास न करताही मनाने कुठेतरी दूर जातील. तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी योजनेमध्ये किंवा आठवणीत हरवून जाल. ही देखील एक प्रकारची मानसिक यात्रा असते जी तुमचं अंतर्मन अधिक स्पष्ट करते. लिहिणं, वाचणं किंवा शांततेत स्वतःशी संवाद साधणं हे देखील आज प्रवासाइतकंच उपयोगी ठरू शकतं. प्रवासाच्या वेळी लक्षात ठेवाव्या काही गोष्टी. वाहन चालवत असाल तर विशेष काळजी घ्या, नियमांचं पालन करा.
जर एखाद्या सार्वजनिक वाहनाने प्रवास करत असाल तर आपली वस्तूंची योग्य काळजी घ्या. प्रवासातील वेळेचा सदुपयोग करा. छान पुस्तक वाचा, चांगला संदेश ऐका आणि नवीन काही शिका. ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवास करत असाल तर त्याची विशेष काळजी घ्या. सारांश, आजचा दिवस प्रवासासाठी संधी देणारा असला तरी त्यात थोडीशी संयमाची गरज आहे. प्रवासादरम्यान काही नवीन शिकण्या, ओळखी आणि अनुभव तुमचं आयुष्य समृद्ध करतील. मनाच्या प्रवासालाही तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे शांत राहा, सहज राहा आणि प्रत्येक प्रवासाचा अनुभव हृदयात साठवला चला. आजचा दिवस तुम्हाला अंतर्गत, बाह्य दोन्ही प्रवासातून नवं काही शिकवून जाईल. आता आपण नवं पाहणार आहोत रंगांबद्दल. रंग हे आपल्या जीवनात केवळ दृश्य सौंदर्य निर्माण करणारे घटक नसून ते आपल्या भावनांवर, मनस्थितीवर आणि ऊर्जेवरही खोलवर परिणाम करतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आहे गडद निळा. हा रंग केवळ सौंदर्य दृष्टीने आकर्षक नाही, तर त्यामध्ये आत्मविश्वास, स्थैर्य आणि अंतर्ज्ञान जागृत करण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी हा रंग तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि नवचैतन्य घेऊन येऊ शकतो. गडद निळ्या रंगाचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे जो शांती आणि समतेचं प्रतीक मानला जातो. कुंभ राशीचे लोक जेव्हा अनेक विचारांनी भरलेले असतात किंवा एखाद्या मोठ्या निर्णयापूर्वी मानसिक संघर्षात असतात, तेव्हा तुम्ही हा रंग त्या मानसिक दुःस्पष्टता देतो. आजच्या दिवशी जर तुम्ही ह्या गुंतीच्या समस्यावर विचार करत असाल, महत्त्वाचे निर्णय घेत असाल किंवा आत्मपरीक्षण करत असाल तर गडद निळा रंग तुमचं मन स्थिर ठेवण्यास मदत करेल. आज तुमच्या कपड्यांमध्ये, ॲक्सेसरीजमध्ये किंवा अगदी ऑफिसच्या फाईल फोल्डरपासून घरातील पडद्यांपर्यंत कुठेही गडद निळ्या रंगाचा वापर केला तर त्या ठिकाणी सुसंवाद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी हा रंग तुम्हाला अधिकार, शिस्त आणि आत्मभान यांचं प्रतीक ठरेल. तो इतरांचा तुमच्याबद्दल एक गंभीर, स्थिर आणि आत्मविश्वासी व्यक्तिमत्वाची जाणीव करून देतो. प्रेम संबंधामध्येही गडद रंग वेळ, ऊब आणि समजूत निर्माण करतो. जर आम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवत असाल किंवा कोणासोबत भावनिक संवाद साधत असाल तर गडद निळ्या रंगाचं अस्तित्व तुमच्या समजूतदारपणा आणि भावनात्मक स्थैर्य निर्माण करेल. हा रंग बोलण्याआधी विचार करण्याची क्षमता वाढवतो आणि आपल्या भावना शांतपणे व्यक्त करण्यास मदत करतो. तुमचं मन अस्वस्थ असल्यास किंवा कोणतीही निराश वाटत असल्यास गडद निळ्या रंगाचा वस्त्राव स्वतःला लपेटून घ्या. यामुळे एक मानसिक सुरक्षा तयार होते. ध्यानधारणा, योग करताना किंवा फक्त स्वतःला वेळ देताना या रंगाचा वापर तुमचं अंतर्मन खोलवर शांत करेल. गडद निळं म्हणजे आकाश समृद्ध असीमतेचं प्रतीक, ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या शक्यतावर पुन्हा विश्वास बसेल. व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहार करताना आज गडद निळ्या रंगाचा वापर केल्यास तुमचं सादरीकरण अधिक प्रभावी होईल. क्लायंट मीटिंग, महत्त्वाच्या निर्णयामध्ये हा रंग तुम्हाला समोरच्याच्या विश्वासात आणतो. विशेषतः जे व्यवसाय, पत्रव्यवहार करतात, न्यायव्यवधा किंवा प्रशासनाशी निगडीत असतात त्या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा रंग अत्यंत फलदायी ठरतो. विद्यार्थ्यांसाठीही गडद निळा रंग मनो एकाग्रता वाढवतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करताना किंवा परीक्षेची तयारी करताना याचा उपयोग मनाला स्थैर्य देतो. तुम्ही काही नवीन शिकण्याचा मार्ग असाल तर हा रंग या प्रवासात एक उत्तम साथीदारी ठरतो. जर तुमचं घर किंवा कार्यस्थळ नकारात्मकतेने भारावलेलं वाटत असेल तर गडद निळ्या रंगाचा उपयोग फर्निचर, भिंतीवरील चित्र किंवा शोपीसमध्ये करून तुम्ही त्या जागेला पुन्हा सकारात्मक बनवू शकता. गडद निळा रंग वापरण्याचे काही मार्ग: कपडे, शर्ट, साडी, कुर्ता, टाय, स्कार्फ, दैनंदिन वस्तू, डायरी, पेन, मोबाईल कव्हर, घरगुती सजावट, पडदे, उषा, टेबल क्लॉथ, ज्वेलरी, लॅपिस ज्वेलरी, निळा नीलम, निळा लोपाट असे पदार्थ तुम्ही असे वस्तू वापरू शकता. सारांश: गडद निळा रंग तुमच्यासाठी मार्गदर्शक, मानसिक आधार आणि आत्मविश्वास देणारा ठरेल. तो तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल, संबंधामध्ये समजूत वाढवेल आणि तुमच्या एकूण ऊर्जेत स्थैर्य निर्माण करेल. त्यामुळे आजच्या दिवशी या रंगाला तुमचा साथीदार बनवा आणि स्वतःच्या मनोविश्वासात शांततेचा प्रकाश अनुभवा. आता आपण 10वा पाहणार आहोत अंकांबद्दल. आजचा शुभ अंक राशीच्या व्यतिरिक्त आहे 7. हा अंक अतिशय विशेष मानला जातो. जीवनात 7 हा अंक अनेक पवित्र गोष्टींशी संबंधित आहे. 7 वार, 7 महाद्वीप, 7 स्वर्ग, 7 सूर आणि हे सगळंच या अंकाला एक गूढ आणि आध्यात्मिक महत्त्व देतं. कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा अंक तुमच्या जीवनात साक्षात ऊर्जा, अंतर्ज्ञान आणि आत्मिक शांती घेऊन येऊ शकतो. 7 अंकाची वैशिष्ट्य म्हणजे तो विचारशक्तीला धार देतो
हा एक अंक बुद्धिमत्ता, निरीक्षण शक्ती, अभ्यास आणि आत्मचिंतन याचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे आज तुमचं लक्ष कोणत्याही गोष्टीत खोलवर जाईल. तुम्ही एखादी गोष्ट फक्त वर पाहणार नाही, तर तिच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कराल. तुमची विचारशैली ही नेहमीपेक्षा वेगळी असेल. त्यामुळे कामाच्या जागी किंवा एखाद्या चर्चेत लोक तुमचं मत खूप महत्त्वाचं मानतील. हा अंक मानसिक शांततेचं प्रतीक देखील आहे. जर तुम्हाला काही गोंधळ, समभ्र किंवा तणाव जाणवत असेल, तर 7 अंकाची ऊर्जा तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकते. ध्यान, योग, शांततेत बसणं यामध्ये 7चा उपयोग मोठा असतो. कुठेही अडकलेले असाल तर 7 ही संख्या तुम्हाला स्पष्टता देऊ शकते. तुम्हाला जसं वाटेल तसं घडत नसल्यास या अंकाचा ऊर्जा तुमचं मन संतुलित ठेवेल. आजकाल निर्णय घेण्यापूर्वी जर तुम्ही 7 वेळा शांतपणे श्वास घेतलात किंवा 7 मिनिटं मन शांती साध्य केलीस, तर तुमचा निर्णय अधिक योग्य आणि परिणामकारक असेल. 7 हा अंक धीम्या पण नेमक्या आणि खोल विचारांचा असतो. त्यामुळे आज कोणत्याही गोष्ट झपाट्याने न करता शांतपणे विचारपूर्वक करा. यामध्येही यश लपलेलं आहे. आर्थिक दृष्टीने जर एखाद्या व्यवहारात करत असाल तर आपल्याला त्यामध्ये 7 आकड्याचा उपयोग करा. उदाहरणार्थ 700, 1700, 7000 अशा रकमा सध्यात घ्या किंवा 7 तारखेला व्यवहार राखा. कोणतरी काहीजणी लॉटरी, गुंतवणूक, शेअर किंवा नवा व्यवसाय सुरू करत असतील तर या अंकाचा उपयोग फारच फायदेशीर ठरेल. यातून यशस्वी वाटचाल होण्याची शक्यता अधिक आहे. प्रेम संबंधात 7 अंक तुमच्या संबंधामध्ये आध्यात्मिक गूढता आणतो. तुमचं आणि तुमच्या जोडीदारात नातं केवळ वरवरचं न राहता आतून जिरलेलं वाटेल. जर तुम्ही एकमेकांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल, एकमेकाशी विचारबंधरे संवाद साधण्याचा प्रयत्न करा, शब्द कमी आणि भावना जास्त वापरा. 7 या अंकाचा स्पर्श तुमच्या नात्यात स्थिरता आणेल. करिअरमध्ये 7 अंकाचे प्रभाव तुमच्या निर्णय क्षमतेवर सकारात्मक परिणाम करतात. ऑफिसमध्ये जर तुम्हाला एखादे प्रेझेंटेशन, रिपोर्ट किंवा निर्णय घेण्याची वेळ आली तर आजचा दिवस यासाठी अनुकूल आहे. विशेषतः एकट्याने शांततेने विचार करून निर्णय घ्यायचे असतील. टीमवर्कपेक्षा आज तुमचं एकलव्य मन काम अधिक चांगलं करेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी 7 आकडा अत्यंत लाभदायक आहे. तुम्ही जर कोणत्याही प्रकारच्या थकव्यांचा सामना करत असाल तर आज 7 मिनिटं ध्यान करा, 7 वेळा मंत्राचा जप करा किंवा 7 मिनिटं 7 कल्पना स्वतः ओम नमः म्हणत म्हणत याने तुमचं मन आणि शरीर दोन्ही रिफ्रेश होतील. 7 अंकाशी संबंधित उपयोगी सल्ले. घराच्या एखाद्या जागी 7 लिहिलेलं शुभचिन्ह ठेवा. दिवसात सुरुवात 7 वेळा धन्यवाद म्हणून करा. 7 वस्तूंमध्ये गोड वाटून खाऊन घ्या. प्रथाच म्हणून एखादी गोष्ट शिकायला असेल तर 7 दिवस सलग त्यावर लक्ष केंद्रित करा. सारांश, आजचा दिवस 7 या अंकाच्या प्रभावाखाली आहे. म्हणजेच हे एक अंतर्मुख, विचारशील आणि आध्यात्मिक प्रवासाचं प्रतीक आहे. कुठेही घाई करू नका. प्रत्येक गोष्टीला तिचा योग्य वेळ द्या. 7 अंक तुम्हाला एक वेगळी ऊर्जा गाठण्यास मदत करू शकतो जर तुम्ही त्याचं गांभीर्य आणि शांती याचा स्वीकार केला तर. आता आपण 11वा पाहणार आहोत, जे शेवटचं आहे रत्नांबद्दल. कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरत्न आहे नीलम. नीलम हा रत्न विशेषतः पापांचं निवारण करण्याचा आणि भाग्यसंपत्तीचा आणणारा मानला जातो. आजच्या दिवशी नीलम तुमच्या जीवनात अनोख्या प्रकारे ऊर्जा आणेल. हे रत्न नेहमीच समृद्धी, बुद्धिमत्ता आणि मानसिक स्पष्टता यांचा सूचक ठरतो आणि आज तुम्हाला याचे विशेष फायदे मिळू शकतात. नीलम रत्न सकारात्मक परिणाम देणारा रत्न आहे, जो त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड वृद्धी करू शकतो. जर तुमचं जीवन सध्या एका स्टेटमॉन अवस्थेत आहे आणि कुठल्या तरी कामामध्ये आणि फसले असल्यास नीलम रत्न घातल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या शक्तिशाली बनवू शकतं. हा रत्न एक समर्पणाची आणि नवनवीन सुरुवात करण्याची भावना उत्पन्न करतो. त्यामुळे आज तुम्ही आपल्या जीवनात ज्या गोष्टी सुरुवात करण्यात विचारत असाल त्या गोष्टी तुम्ही नीलम रत्न विशेष लाभकारी ठरेल. व्यावसायिक दृष्टीने नीलम तुमचं मार्गदर्शन करेल. जोडीदाराशी संवाद साधताना, उच्च अधिकारी आणि सरकारशी संबंध जोडताना नीलम तुमच्याला शांती, स्थिरता आणि विचारांची स्पष्टता देईल. त्यामुळे तुमच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेत असताना नीलम रत्न तुम्हाला अधिक आत्मविश्वास देईल. तसेच जर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करावा तर नीलम त्या दिशेने सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. आजचे दिवस शस्त्रांचे योग्य उपयोग आणि त्यांचा प्रभाव जाणून घ्या. विशेषतः नीलम घालूनच तुम्ही मोठे निर्णय घेण्याचा विचार करू शकता. रत्न तुम्हाला चांगला मार्ग दाखवते आणि तुमचं जीवन सुरळीत आणि परिपूर्ण बनवते. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये नीलम रत्न भावनात्मक शांती प्रदान करतो.
जर तुम्ही प्रेमसंबंधामध्ये थोडे चुकत असाल किंवा दुसऱ्यांची नातं सुधारण्याच्या इच्छित असाल तर नीलम तुमचं मन शांतीने भरून टाकेल, तुमचा संवाद साधण्यास कौशल्य वाढवेल आणि तुमच्या नात्यांमध्ये गोडवा आणेल. प्रेमामध्ये आणि व्यक्तिगत नात्यात पैलू लावण्यासाठी नीलम रत्न एक अद्भुत साथीदार ठरतो. शारीरिक आरोग्य दृष्टीने नीलम तुमच्या मनाला शांत ठेवण्यास मदत करतो. जर तुम्हाला सतत थकवा आणि तणावात जाणवत असेल तर नीलम रत्न घालणे तणाव कमी करण्यास, ऊर्जा सकारात्मक ठरवण्यास आणि शरीराच्या ताणतणावापासून मुक्त होण्यास सहाय्य ठरेल. रत्न तंतोतंत आपल्या जीवनातील चुकलेल्या गोष्टी शोधून त्यावर काप करण्याची शिजा देतो. मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक चांगुलपणासाठी हा रत्न खूप फायदेशीर आहे. व्यक्तिमत्व सुधारणा, धार्मिक दृष्टीने आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी नीलम रत्न अत्यंत प्रभावी ठरतो. त्यामुळे हा रत्न तुम्हाला जीवनातील खूप अनावश्यक गोष्टींची निर्णय घेत असताना खूप चांगल्या मार्गावर मार्गदर्शन करू शकतो. रत्नाच्या उपयोगासाठी काही सल्ले. नीलम रत्न करत असाल तर ते सुद्धा आणि योग्य प्रकारे घाला. नीलम रत्न घातल्यापूर्वी त्यांच्या शुद्धतेची खात्री करा व योग्य तपासणी करा. या रत्नाचा उपयोग आठवड्यातून कमीत कमी एकदा करा. इतरांपासून नीलम रत्न घेण्याच्या निर्णयात सावध राहा आणि नेहमीच योग्य मार्गदर्शन घेऊनच त्यांच्या रत्नांचा उपयोग करा. सारांश, नीलम रत्न कुंभ राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत शुभ रत्न आहे. याच्या शक्तीने तुम्ही मानसिक स्थैर्य, उच्च आत्मविश्वास आणि आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहून करू शकता. व्यवसाय, प्रेम आणि आरोग्य या सर्व बाबतीत नीलम रत्न तुमचं जीवन अधिक चांगलं बनवेल. आजच्या दिवशी नीलम रत्न घालून तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करा आणि त्याची शक्ती अनुभव बघा. मित्रांनो, आजचं राशी भविष्य इथे संपतं, पण लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. कारण दररोज आपण इथेच एकत्र भेटणार आहोत स्वप्नांकडून यशाकडे वाटचाल करण्यासाठी. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.